रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी आमच्या बांधावरील माती का घेता, त्यामुळे बांध खचून जाईल असे म्हणत तिघांना शिवीगाळ केली। मारहाण करत त्यातील एकाच्या डोक्यात टिकावाने मारून गंभीर जखमी करून खून केला। या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय राणे यांनी एकास 5 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली। पाटकुल तालुका मोहोळ येथे अनिल गोरखनाथ घोडके आणि त्यांचे मोठे भाऊ सुनील गोरखनाथ घोडके हे दोघेही शेती करून उपजीविका करतात। 2021 साली त्यांच्या शेतातील ऊस कारखान्याला जाणार होता। 26 नोव्हेंबरला सुनील घोडके, त्यांचा मुलगा संग्राम व अनिल घोडके हे ऊस जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी खोऱ्यावर टिकाव घेऊन जालिंदर गावडे यांच्या बांधालगत रस्त्यावरची माती घेऊन खड्डे बुजवत होते। त्यावेळी जालिंदर विठोबा गावडे, अरुण जालिंदर गावडे, संतोष राजाराम एडके, अक्षय संतोष एडके, रोहन संतोष एडके, चांगदेव विठोबा गावडे हे सर्व राहणार पाटकुल हातामध्ये काठ्या घेऊन घोडके बंधूंजवळ आले। अरुण गावडे व जालिंदर गावडे यांनी आमच्या बांधाकडची माती घेऊन तुम्ही रस्त्यावरील खड्डे का बुजवतात, आमचा बांध खचून जाईल असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली। सुनील घोडके यांनी आमचा ऊस कारखान्याला जाणार असून आम्ही रस्त्यावरील मातीने खड्डे बुजवित आहोत असे सांगत असतानाच जालिंदर गावडे व चांगदेव गावडे यांनी धरा, याला सोडू नका, हा नेहमीच आपल्याला त्रास देतो, याला खल्लास करा असे म्हणत संतोष व रोहन एडके यांनी सुनील घोडके याला धरले। अरुण गावडे यांनी रस्त्यावरील टिकाव घेऊन सुनील घोडके यांच्या डोक्यामध्ये जोरात मारला। अनिल व संग्राम घोडके यांनाही मारहाण केली। खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सुनील गोरखनाथ घोडके याचा मृत्यू झाला। मोहोळ पोलिसांनी 6 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत, आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट धनंजय माने यांनी काम पाहिले।